नाशिकच्या येवला शहरातील देवीखुंट परिसरात एसटी डेपोमध्ये कार्यरत असलेले मिर्झा इजाज हे ईद निमित्त खरेदीसाठी आले असता त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीमधून अज्ञात दोघा चोरट्यांनी 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली। ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झाली असून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना भर दिवसा ही चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न निर्माण होत आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून नाकाबंदी सुरू केली आहे। दैनिक भ्रमरसाठी दीपक सोनवणे, येवला।